अवघड आहे, कितपत अवघड आहे, हे सगळं तुम्हाला कळणं आवश्यक आहे. कितपत अवघड आहे म्हणजे कसं, की जितकं तुम्ही लाईटली घेता, समजा घेत असाल, तर ते लाईटली घ्यायचं नाहीये. ते मला तुम्हाला सांगायचंय. येस, सिनॉनिम पासून आपण सुरू करतोय. लाईटली घेऊ नका. तर ते अवघड आहे तो पेपर. मीच सांगते तुम्हाला तो पेपर अवघड आहे. पण इतकाही अवघड नाही. म्हणजे जितका अवघड आहे तितका तुमचा आत्ताचा जो आपला यावर्षीचा पेपर असेल, तो तितका अवघड जाणार नाहीये. त्याचं कारण असं की त्यांचं सिलेबस वेगळं आहे. हे परत-परत मी सांगते. तिथलं सिलेबस वेगळं आहे आणि आपलं जे आत्ताचं सिलेबस आहे ते वेगळं आहे. जे सिलेबस आहे त्याच्यातले त्यावर आधारित लेक्चर मी देते. त्यामुळे तुम्हाला सगळी लेक्चर्स माझी जेव्हा होतील, सुमारे 30 तारखेपर्यंत, 20 ते 30 तारखेपर्यंत, त्यावेळेला तुम्हाला सगळं तुमच्याजवळ मॅटर असेल आणि तुम्ही आत्ताच पासून, मी आत्ता जे सांगणार आहे आज, ते सगळे व्होकॅब्युलरी फोकस म्हणजे सगळे वर्ड्स त्याचा अभ्यास करायला लागायचा आहे. त्याची स्पेलिंग्स पाठ करण्याची आवश्यकता नाहीये, लक्षात घ्या. बरं का. स्पेलिंग्स पाठ करण्याची ह्या पेपरसाठी, टीईटीसाठी इतकी आवश्यकता नाहीये, जितकी तिथे पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे, की हा या वर्डचा सिनॉनिम आहे. ठीक आहे? अगदी सोपं त्यांनी त्यात कठीण तर केलेलं आहे, पण ॲट द सेम टाईम तो सोपा पण केलेला आहे. सगळ्याचे स्पेलिंग्स जर तुम्ही करायला लागलात, विशेषतः मराठी मीडियमचे स्टुडंट्स, त्यांना स्पेलिंग्सची भीती वाटते. तर तुम्ही नुसतं वाचत राहा. हे जे मी सिनॉनिम वगैरे आता देणार आहे, आजचा जो पिरियड आहे, तो अतिशय महत्त्वाचा पिरियड आहे. ठीक आहे? तर हे लक्षात घ्या. आता आपण ह्या आपल्या स्लाइड्सवर आधारित लेक्चर चालू करतोय. सिनॉनिम म्हणजे काय, तुमच्याचपैकी कुणी ना कुणी मध्यंतरी सांगितलं होतं, की जो सेम मिनिंगचा वर्ड असतो त्याला सिनॉनिम म्हणतात. द सिनॉनिम इज अ वर्ड दॅट हॅज द सेम मिनिंग ऑफ अनदर वर्ड अँड बोथ ऑफ देम आर synonyms of each other. For example, here they have written beautiful and attractive. ब्युटिफुल सुंदर, आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. तर हे मराठीतले झाले, पण दोन्हीचाही परस्पर अर्थ पाहायला घेतला गेलात तर तुम्हाला ते सिनॉनिम आहे ते लक्षात येईल. त्यामुळे अट्रॅक्टिव्हचा सिनॉनिम काय, तर ब्युटिफुल, आणि ब्युटिफुलचा सिनॉनिम काय, तर अट्रॅक्टिव्ह. तरी तुम्हाला आता अट्रॅक्टिव्ह त्यांनी जर विचारलं की ब्युटिफुलचा सिनॉनिम कोणता, तर अट्रॅक्टिव्ह तिथे ABCD मध्ये लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे लकीली तुम्हाला त्याचा स्टडी, याच्यावर मला थोडीशी कॉमेंट करायची आणि ते लगेच पुढे जायचंय. तर त्यावेळेला तुम्हाला अट्रॅक्टिव्हचं स्पेलिंग आलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला हे कळलं पाहिजे की अट्रॅक्टिव्ह ABCD मध्ये सी मध्ये दिसतोय, तर आपण सी ला टिक करायचे. एवढं कळलं की दॅट इज ऑल. ठीक आहे? तर हा हा हे यामध्ये सिनॉनिमचं जे आन्सर आहे ते लिहिताना स्पेलिंगची भीती घेऊ नका, पण हे दररोज वाचायचे सगळे सिनॉनिम्स. पुढे जाऊया सर. नेक्स्ट. सर नेक्स्ट. नाही, हे नाही. आजचं जे मी टाकलंय ते पाहिजे आपल्याला. आजचं टुडे. आता आपल्याला अँटोनिम्स पाहिजेत सर. अँटोनिम टायटल. सिनॉनिम नंतर लगेच आहे. अँटोनिम. सिनॉनिमची उदाहरणं असतील, एक्झाम्पल्स असतील. Yes, yes, sir. Yes. See, students, please see here. All these are the examples of synonyms. हे तुम्हाला माहिती आहे, पण परत एकदा मी एक एक स्लाइड दिलेली आहे. ब्युटिफुल, गॉर्जियस, जसं अट्रॅक्टिव्ह आहे तसं गॉर्जियस पण आहे. तुम्हाला गॉर्जियस दिसलं तरी त्याला टिक करू शकता. त्यावेळेला अट्रॅक्टिव्ह येणार नाही पेपरमध्ये. ABCD मध्ये एकच येईल, गॉर्जियस तरी येईल, नाही तर अट्रॅक्टिव्ह तरी येईल. स्पेलिंगची आवश्यकता नाही. पण आपलं नजरेला आपल्या हे सगळं समजलेलं पाहिजे, आलेलं पाहिजे. हॅपी, जॉयफुल. जॉयफुल आलं तर हॅपी, हॅपी आलं तर जॉयफुल. ठीक आहे? बिग आलं तर लार्ज, लार्ज आलं तर बिग. हे आपल्याला पटकन कळलं पाहिजे. मॅक्झिमम अर्थ पण आपल्याला मनामध्ये माहिती पाहिजेत. असं मी एक जनरल हिंट तुम्हाला देते. पण मला असं लक्षात आलं या पेपरच्या बाबतीत तरी, की सगळ्या स्पेलिंग्स येण्याची आवश्यकता नाही. हे पुन्हा पुन्हा मी सांगते. त्यामुळे ती भीती मनातली काढून टाका. ठीक आहे? हे 20 दिलेत फक्त. ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढे देता येतील. आत्ता आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही मेटाला गेलात,
तर तिथे सुद्धा अनेक सिनॉनिम्स तुम्हाला मिळतील. पण आपल्या बुक्समध्ये पण हे सगळी आपल्या दिलेल्या सगळ्या बुक्समध्ये जवळजवळ सर्व बुक्समध्ये सिनॉनिमची लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. तुमच्यापैकी ज्यांच्याकडे रेन अँड मार्टिन आहे त्यांनी तिच्या पुस्तकातली ती जी लिस्ट आहे ती, आणि पाल अँड सुरी कोणी आणलेलंच नाही म्हणताय तुम्ही, तर जेवढी पुस्तकं आहेत तुमच्याकडची सगळी सिनोनिमची जी लिस्ट आहे ती झेरॉक्स करून सरांकडे पाठवा. आम्ही इथे तुमच्या सर्वांकडे त्या सगळ्या लिस्ट एकत्र पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. पुस्तकांमधल्या लिस्ट आणि या मी दिलेल्या लिस्ट याची सगळ्याची एक अरेंजमेंट असेल आणि ती तुमच्याकडे पाठवली जाईल. तुम्ही फक्त वाचायचं आहे दररोज. दॅट्स इट. आता आपण अँटोनिमकडे जातोय. नाव सी, antonym is a word that has the opposite meaning of another word. It's very simple. Just like, for example, stop is antonym of go. And go is the antonym of stop. You know, stop थांबणे, go म्हणजे जाणे म्हणजे ऍक्शन करणे. या अर्थाने स्टॉप म्हणजे थांबणे चा अँटोनिम तिथे जो आलेला असेल ABCD मध्ये तर तुम्हाला गो लिहिता येईल. पुढे पहा, ही लिस्ट आहे. इट्स व्हेरी सिम्पल. गुड अँड बॅड हे सगळं तुम्हाला पाठवण्यात येणार आहे, की आत्ता लिहू नका, फक्त एखादा लिहा. गुड अँड बॅड फक्त लिहा, मगाचं ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह लिहा. दॅट्स ऑल. बाकी सगळी लिस्ट तुम्हाला सर पाठवतील, स्टुडंट्सच्या ग्रुपवर पाठवतील. ओके. आता इथे पहा, गुड अँड बॅड, ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक इज द अपोजिट वर्ड फॉर व्हाईट. डे, नाईट, ऑन, ऑफ, ॲबसेंट, प्रेझेंट, ॲक्सेप्ट, डिक्लाइन, ॲक्युरेट, इनॲक्युरेट. आता हा जो इनॲक्युरेट मधला जो IN आहे तो काय आहे? प्रिफिक्स आहे. इन, IN हा प्रिफिक्स आहे आणि तो तिथे लागलेला आहे. त्यामुळे अशा अनेक तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज मध्ये सुद्धा डिस हा प्रिफिक्स आहे, म्हणजे आधी लागलेला प्रत्यय आहे डिस. त्यामुळे त्याचा लगेच काय झालं? अँटोनिम तयार झाला. ऍडव्हान्टेज म्हणजे फायदा आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे डिमेरिट किंवा त्याचा तोटा. पण मग तिथे जो डिस लागलाय ना, DIS, त्याच्याकडे जरा मी तुमचं लक्ष फोकस करते. तर डिस लागलाय ते आधी लागणारा त्याला प्रिफिक्स म्हणतात. PREFIX प्रिफिक्स. तर तो लागल्यामुळे काय झालं? त्याचा अँटोनिम आहे तयार झालेला. मी हे का सांगते, तर तुम्ही जेव्हा अँटोनिमचा अभ्यास कराल तेव्हा कोणत्या कोणत्या वर्ड्सला इन लागतो आणि म्हणजे आधी, किंवा कोणत्या कोणत्या वर्ड्सला डिस लागतोय, याच्याकडे पण जर तुम्ही लक्ष दिलं तर अँटोनिम्स लक्षात ठेवायला सोपे जाते. स्पेलिंग्स नकोत. हे पुन्हा पुन्हा मी सांगते. ठीक आहे. नेक्स्ट सर, पुढे सर. नेक्स्ट शेख सर, पुढे जाऊया. येस. होमोफोन्स हे कसे असतात? एकदम सोपे असतात. खरं तर तुम्हाला माहिती पण आहेत, फक्त आपण थोडंसं टच करून पुढे जातोय. एकदम उदाहरणं बघा, की या सगळ्यांचे उच्चार जे आहेत ना, प्रोनाऊन्सिएशन ते सेम आहे. उदाहरणार्थ, प्लेन प्लेन, मीट मीट, बर्थ बर्थ, ब्रेक ब्रेक, मेल मेल, राईट राईट. तुमच्याचपैकी कुणीतरी राईट आणि राईट हे मला हे दिलेलं होतं त्या दिवशी, उदाहरण दिलेलं होतं. आता इथे होमोफोनचा अर्थ काय तो पहा वरती. इच ऑफ 2 or more words having the same pronunciation. प्रोनन्सिएशन, खूप जण प्रोनाऊन्सिएशन म्हणतात. प्रोनन्सिएशन, NUN. तर प्रोनन्सिएशनचा अर्थ काय? उच्चार. तर ज्यांचे उच्चार अगदी समान असतात पण त्यांचे अर्थ मात्र पूर्णपणे डिफरंट असतात, अशा वर्ड्सला एकमेकांचे ते होमोफोन आहेत असं म्हणतात. आणि त्याची एक्झाम्पल्स मी आता वाचलेले. तुम्हाला लक्ष, त्याच्यावर थोडंसं सांगते तुम्हाला, विशेषतः बर्थ सांगते. BERTH आणि BIRTH. हॅपी बर्थडेचं स्पेलिंग काय आहे आपलं? BIRTH आहे. बर्थ, BIRTH आहे, बर्थ त्यातला म्हणजे जन्म. आणि दुसरा जो BERTH आहे ना, तो कुठे वापरतो आपण? डू यू नो? डू यू गो टू रेल्वे स्टेशन? डेट ऑफ बर्थ. हा.
डू रेल्वे यू गो स्टेशन टू सीट रेल्वे स्टेशन? या तिथे जे स्टेशन आपण बर्थ तिथे जे आपण म्हणतो ना बर्थ रिझर्व केला, एक एक किंवा दोन बर्थ मिळाले, हे जे काय आपण बोलतो तो जे स्पेलिंग आहे त्याचं ते BERTH आहे. ते बर्थ BIRTH नाहीये. उच्चार सेम आहे, एकदम सेम आहे. त्याच्यानंतर आपण मेल आणि मेल बघा, MELE मेल दॅट इज द अपोजिट ऑफ फिमेल, आणि मेल MAIL मेल म्हणजे ती रेल्वे पण असते, मेल रेल्वे, किंवा ईमेल मधला पण तो मेल आहे, मेल. राईट तर तुम्हाला माहितीये, पहिला जो राईट आहे RIGHT तो काय आहे? करेक्ट असा अर्थ आहे. आणि दुसरा जो आहे WRITE राईट म्हणजे लिहिणे हा अर्थ आहे, म्हणजे ते वर्ब आहे. आणि राईट आहे ते पहिलं आहे ते काय? बरोबर. ऍडजेक्टिव्ह आहे. असंही जाता जाता लक्ष द्या, हे मी मुद्दाम सांगते की लक्ष द्या जाता जाता, की काही वर्ड्स हे नाऊन असतात, काही वर्ड्स ऍडजेक्टिव्ह असतात, काही वर्ब पण असतात. हे होमोफोनच्या बाबतीत फक्त. पण पहिलं जे सिनोनिम आणि अँटोनिम आहे ना, तिथे मात्र लक्षात घ्या, मी महत्वाचं सांगते. सिनोनिम आणि अँटोनिम मध्ये नाऊनला नाऊनच सिनोनिम घ्यायचा, आणि अँटोनिम असेल तर नाऊनला नाऊन, ऍडजेक्टिव्हला ऍडजेक्टिव्ह पाहिजे. होमोफोन मध्ये तसं नसतं. तसं असतंच असं नाही, असतं सुद्धा किंवा नसतं सुद्धा होमोफोन. नेक्स्ट, ही लिस्ट आहे, छोटीशी लिस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या अनेक लिस्ट दिल्या जातील. हॅलो मॅडम. मॅडम माझ्याकडून बोला. मॅडम बोला. असं आता टू असेल, TWO2 असं पण येते स्पेलिंग, आणि TO2 पण येते, आणि TWO2 पण येते. मग थ्री स्पेलिंग असेल तर कोणतं बरोबर आन्सर कसं ओळखायचं? एका शब्दाचे तीन सुद्धा स्पेलिंग असू शकतात ना, मग ती बरोबर आन्सर कसं शोधायचं? हे पहा, आन्सर तुम्हाला ABCD फॉर्म मध्ये आहे ना. फॉर्मॅट कसं आहे तुमचं परीक्षेचं? ABCD. त्यामुळे वरती ते काय लिहितील की गिव्ह द होमोफोन ऑफ TO. TO ला इन्व्हर्टेड कॉमा करतील. गिव्ह द होमोफोन ऑफ TO. टूचा होमोफोन द्या. कुठला आहे? ABCD. मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला म्हणजे तो TOO पण देतील, एकदाच देतील फक्त TOO, किंवा TWO एकच देतील. आणि बाकीचे जे असतील ना होमोफोन, ते TOच्या सारखा इतर कुठला तरी, म्हणजे टुवर्ड्स वगैरे असं कुठला तरी एखादं प्रेपोजिशन, एखाद दुसरं इतर काहीतरी टाकतील. टू ज्याच्यामध्ये टू सामील आहे, टू इन्क्लुडेड आहे, असं काहीतरी टाकतील. किंवा टू गो, टू स्पीक असं पण टाकतील. आणि तुम्हाला बरोबर एकच त्यातला बरोबर होमोफोन असणार आहे. तो समजा TWO तरी टाकतील, एकच टाकतील. तुमचा प्रश्न असा आहे की दोन दोन जर सगळे आले, म्हणजे TWO आणि TOO हे जर आले तर काय करायचं, नाही का? हाच प्रश्न आहे ना तुमचा? हा हा. हा, मग हा, बरोबर प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा की जे पेपर काढतात त्यांना आपल्यापेक्षा खूप काही कळत असतं. त्यामुळे त्यांना हे माहिती असतं की हे लोक कुठे टिक करतील. समजा डी वर करायचं तर त्यांनी जर, म्हणजे डी वर म्हणजे TWO आहे किंवा TWO आहे, एकावरच त्यांना उत्तर द्यावं लागेल. त्यांच्या बाजूनी ABCD मध्ये एकच ते बरोबर, या दोन तीन उरलेल्या दोन पैकी एकच टाकणार आहेत. बाकीचं काही पण टाकतील, टू वर्ड्स टाकतील, नाहीतर मग टू बी हॅपी लिहितील, किंवा टू स्पीक असं लिहितील, आणि एका ठिकाणी फक्त TWO तरी लिहितील किंवा TWO लिहितील. तुम्ही बरोबर, आपलं लक्ष कुठं पाहिजे? TOचं लिहायचंय आपल्याला, त्यामुळे एकच लिहायचंय, ते TWO येईल तर त्याला टिक करा. आणि समजा डी ला, आणि समजा डी लाच जर TWO नसेल, TOO असेल तर त्याला टिक करा. तुमचा प्रश्न आहे तसे दोन दोन सगळेच्या सगळे तीन तीन, म्हणजे एक वरती TO लिहिलंय प्रश्नामध्ये, आणि ABCD मध्ये TWO पण आहे आणि TOO पण आहे, तर असं येणार नाही. कारण तो जो टीचर फॉर्मॅट, म्हणजे प्रोफेसर असतात ना आमच्यासारखे, ते अशी चूक करत नाहीत, दोन्ही दोन्ही लिहित नाहीत तिथे खाली. ए ला TWO, नंतर शेवटच्या डी ला TOO असं लिहित नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा वन वर्ड सबस्टिट्यूशन वर आपण गेलोय. चौथा प्रकार हा सुद्धा व्होकॅब्युलरी फोकसच आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन याचा अर्थ आपण हा, तर वर्ड्स आपण कन्फ्युज परत वेगळं आहे. वन वर्ड म्हणजे एक मोठी फ्रेज आहे, त्याला एकच वर्ड सांगा, कुठला तरी एकच स्पेसिफिक वर्ड सांगा. फॉर एक्झाम्पल, द स्टडी येस द स्टडी ऑफ सोशल
relationships. The subject which teaches social relationships is called. आणि मग पुढे एबीसीडी. एबीसीडी. एबीसीडी मध्ये एकच असेल सोशिओलॉजी. हा, सोशिओलॉजी ते लिहून घ्या. SOCIO सोशिओलॉजी LOGY. अनेक शब्दांचा एकच शब्द. हा, अनेक. येस, करेक्ट, राईट. तर याची लिस्ट आहे. ही लिस्ट मी तुम्हाला दिलेली फार मोठी लिस्ट आहे. ही याच्यानंतरच्या फ्रेम मध्ये आहे. तर ते तुम्हाला आपापला स्टडी करायचं आहे. मध्ये मध्ये माझं म्हणणं एवढंच आहे, दररोज एकदा वाचा फक्त. दॅट्स इट. काही त्याच्या पाठ असं बसून पाठ करायचं नाहीये. वाचन, या गोष्टींचं वाचन आवश्यक आहे. दररोज वाचलं ना की तुम्हाला कळेल. असे अनेक आहेत की स्टार्स, आकाशातल्या स्टार्सचा अभ्यास करणारं शास्त्र. द सब्जेक्ट विच स्टडीज द स्टार्स इज कॉल्ड सो अँड सो. मग ते इज कॉल्ड डॅश डॅश, म्हणजे ब्लँक, रिकाम्या जागा. तर मग इज कॉल्ड मध्ये काय येईल तुमचं? खगोलशास्त्राला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? माहितीये का? ऍस्ट्रॉनॉमी. तर ते लिहायचं. आज एवढंच आहे. किंवा एखादा असे असे अनेक असतात. तुम्हाला ती सगळी लिस्ट मिळेल आणि आपण पुढे जाऊया, कारण याच्यात जास्त आता गुंतून पडायचं नाहीये, पुढे जायचंय. नेक्स्ट सर, प्लीज. नेक्स्ट. येस, फ्रेझल वर्ब्स. फ्रेझल वर्बची पण मी लिस्ट आणलेली आहे आज तुमच्यासाठी. फ्रेझल वर्ब्स आपण काल पाहिलेले आहेत याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. असे वर्ब्स की जे प्रेपोजिशन म्हणजे फ्रेज सारखे वाटतात, कारण त्या वर्ब बरोबर प्रेपोजिशन आलेलं असतं. कारण त्या वर्ब बरोबर प्रेपोजिशन आलेलं असतं. नेक्स्ट. नेक्स्ट उदाहरण दिलेलं आहे सर. नेक्स्ट प्लीज. येस, दीज आर द एक्झाम्पल्स. गेट ऑफ, टेक ऑफ, पुट अप, टर्न. एकाखाली एक वाचा नुसतं. टर्न अप, पुट अप, त्याच्यानंतर टर्न डाऊन. म्हणजे यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, गेट तुम्हाला माहितीये. गेट म्हणजे काय? गेट म्हणजे काय? गेटचा अर्थ काय? GET मराठी. गेट अप, उठणे. नाही नाही, गेटचा अर्थ काय? जर तिथे प्रेपोजिशन नसेल तर गेटचा अर्थ काय? प्रश्न. हं? मिळणे. मिळवणे किंवा मिळणे. मिळवणे नाही, मिळणे. मिळवणे म्हणजे ॲक्वायर झालं. आपलं मराठी पण तितकंच चांगलं पाहिजे, हिंदी पण चांगलं पाहिजे. म्हणजे जी तुमची लँग्वेज आहे, लँग्वेज ऑफ मीडियम लँग्वेज, तर ती पण आपली चांगली पाहिजे. त्यातलं परफेक्शन पाहिजे. गेट म्हणजे मिळणे आणि ॲक्वायर म्हणजे मिळवणे. ओके, तर त्याचा अर्थ काय आहे? वेगळाच आहे. म्हणजे साधा मिळणे वगैरे अर्थ आहे. आणि गेट ऑफचा अर्थ काय? एक्झिट अ व्हेकल, म्हणजे ते व्हेकल घेऊन निघून जाणे, गेट ऑफ. किंवा तुम्ही मगाशी म्हटलात गेट अप, बरोबर आहे. गेटवरनच एक फ्रेझल वर्ब तयार होतं, ज्याच्याबरोबर अप लावला. अप काय आहे? प्रेपोजिशन आहे. गेट अप म्हटल्यानंतर सकाळी उठणे, त्याचा मिळण्याशी काय संबंध आहे? मिळणे, गेटशी काहीच संबंध नाहीये. पण गेट अप म्हटल्यानंतर त्याचा अर्थ सकाळी उठणे असा अर्थ होतो की नाही? तसं गेट ऑफ असं आपण गेट आउट आहे. एक नवीन गेट ऑफ आहे इथे. गेट आउट म्हणजे फक्त त्या गेटवरनं पण अनेक फ्रेझल वर्ड्स तयार होतात, हे मला इथे सांगायचंय. त्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे आणि त्याचा अभ्यास पाहिजे. नेस्फिल्ड्स इंग्लिश ग्रामरमध्ये, त्या माझ्या मी सांगितलेल्या पुस्तकात, आणि पाल अँड सुरी, रेन अँड मार्टिन, सगळीकडे हे सगळे ह्याच्या लिस्ट मिळतात. मुळात पुस्तकांमध्ये लिस्ट आहेतच. शिवाय तुम्हाला गुगलवर जर तुम्ही टाकले लिस्ट ऑफ फ्रेझल वर्ब्स असं जर टाकलं ना तर मिळणारच आहे. मी पण काही ह्या लिस्ट मी तिथूनच आणलेल्या आहेत. मी काही वेगळ्या आता तयार नाही केलेल्या. तर तिथून मिळतात तर लकीली तर दे आर अवेलेबल देअर. पण मला असं वाटतं तुम्ही तिथल्या वाचण्यापेक्षा पुस्तकांमध्ये वाचा, कारण आपल्याला सिलेबसमध्ये पाल अँड सुरींचं पुस्तक आणि रेन अँड मार्टिनचं पुस्तक हे दिलेलं आहे. त्यामुळे पेपर काढताना शक्यतो त्या 2 बुक्सवर आधारलेला पेपर असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की त्या 2 पुस्तकांचा जास्त अभ्यास करायचा आहे आपल्याला आधी.
मी इथे आपल्याला चटचट अवेलेबल व्हावं म्हणून मी नेटवरनं या गोष्टी काय लिस्ट ही घेतलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट सर, नेक्स्ट. Here is a list of commonly used English verbs and organized by category. Get off हे झालंय ना आता. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. शेख सर पुढे जरा. येस, दीज आर ऑल्सो फ्रेजल वर्ब्स. फ्रेज आहे ना, आता तुम्हाला हे कळेल की फ्रेज वर्ब आहे का, तर गेट नंतर डाऊन आहे, नुसतं गेट नाहीये. नेक्स्ट. याच्या आधीची काय होती, याच्या आधीची स्लाइड? हा, ओके. गेट डाऊन. ठीक आहे, ठीक आहे. ह्याच्या नाही, तुम्ही मला वाटलं एखादी स्लिप झाली. ठीक आहे सर, पुढे याच्यानंतर हे झालेलं आहे. हे त्यातलीच लिस्ट आहे ही सगळी. ही काही मी वाचून दाखवणार नाही आता, आपल्याला वेळ नाही एवढा. त्याच्यानंतर गेट अलॉंग, याचाही अर्थ आहे, प्रत्येकाला अर्थ आहेत. सरांनी आता सेटिंग पण करतायत सर एकीकडे. गेट अलॉंग म्हणजे हॅव अ गुड रिलेशनशिप, आणि याचे त्यांनी वाक्यात उपयोग पण करून दाखवलेले आहेत. ह्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये पण तुम्हाला मिळेल, असं नाही, पण हे तुम्हाला कळलं पाहिजे त्यावेळेला. पहा की हे नुसतं वर्ब झालं आणि गेट नंतर अलॉंग आलं किंवा गेट नंतर अप आलं तर त्याला लगेच फ्रेझल वर्ब म्हणायचं आहे. हे कळण्यासाठी मी फक्त लिस्ट दिली. सगळी लिस्ट आपल्याला आता घ्यायची नाही. गेट ऑन विथ पण आहे. त्याच्यानंतर सर पुढे जाऊया. पुढे जाऊया. हे त्यातलीच आहे लिस्ट, पुष्कळ मोठी आहे ती लिस्ट. सर आपण अजून पुढे जाऊया. नेक्स्ट. नेक्स्ट. मला वाटतं आता एकदम आपला पेपर आहे 17 मधला. पेपर आहे. पेपर 2017 हो. पेपरच आहे ना? हो, पेपर आहे. घेऊ का? हा, तर मला असं वाटतं की हा पेपर देऊन टाकूया त्यांना, आणि त्यांच्या टायमिंगला. मला आता आपल्याला टायमिंग द्यायचं नाहीये त्यांना, कारण ही पहिली सुरुवात आहे फक्त पेपरची, आणि हा पेपर सिलेबस वेगळा आहे, थोडंसं वेगळं आहे. त्यांच्या ग्रुपला हा पेपर दिलेला आहे मी. नाही, पण आता आपला पेपर त्यांना नाही. एक मिनिट, आता आपण काय करूया, त्यांना हा पेपर त्यांनी आपण बसून सोडवायचा आहे. त्या एका इंग्लिश पेपरसाठी त्यांना 30 मार्क्स आहेत, म्हणजे अर्ध्या तासामध्ये हा पेपर पूर्ण झाला पाहिजे ना. अर्धा तास तुम्हाला वेळ आहे. तुमच्या घरी तुम्ही हा पेपर सोडवा, आणि नंतर काय करूया, नंतर माझा तेव्हा पिरियड लेक्चर आहे, त्यावेळेला मी तो सोडवलेला पेपर माझा आणि त्याला टिक केलेला आहे जिथे योग्य आहे तिथे. मी आता आज केलेलं आहे. त्याची कॉपी आहे, त्याची जी फोटो त्याचा हा मी इथे टाकेन, पण आता मी मुद्दामच तिथे देत नाहीये, कारण तर तुम्हाला आता तयार आन्सर्स मिळणं अपेक्षित नाहीये. यू थिंक ओव्हर इट, यू शुड ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन्स, अँड देन you will know how much difficult it is, and accordingly you give the tick marks, and afterwards in my next lecture I will give you my paper, my answers, and then you can tally. हे इतकं महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला मला कशासाठी करायचा आहे हा एक प्रयोग, की तुम्हाला किती अवघड आहे पेपर हे कळावं, आणि पण त्याचबरोबर त्याची भीती पण वाटायला नकोय. हे दोन्ही गोष्टी मी आज काल शेख सरांशी बोललेली आहे, की भीती कशामुळे तुम्हाला वाटायला नकोय ते सांगते. स्पेलिंग्सची भीती आपण मनातली पूर्ण काढून टाकायची. तुमच्या मनातली स्पेलिंग्सची भीती सध्या काढून टाका. फक्त होमोफोन वगैरे आहे तिथे तुम्हाला स्पेलिंगचं पाठांतर नकोय, पण निदान माहिती पाहिजे. जसं बर्थ आणि बर्थ मी सांगितलं तसं माहिती पाहिजे स्पेलिंगचं काय असतं, पण पाठ केलेलं आहे का नाही तर त्याची काय आवश्यकता नाही, हे पेपर पाहिल्यावर कळेल. दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगते, पेपरमध्ये काय आहे की थोडंसं तुमचा IQ चांगला आहे का नाही, बरं का, खूप वेगळं बोलते मी, इंग्लिशशी संबंधित नाही बोलत आहे. IQ चांगला आहे का नाही हे सुद्धा त्यामध्ये त्या
2017चा हा जो पेपर आहे, एकच पेपर मी आता दिलाय. तर हा तुमच्या घरी तुमच्या समोर वॉचला ठेवून पूर्ण फक्त अर्धा तास हा पेपर सोडवायचा. मला माहिती आहे की त्याचा तुम्हाला सोडवता येणार नाहीये लगेचच्या लगेच, पण तरी सुद्धा तुम्ही ट्राय करा नुसता आणि टिक मार्क करायचा. जिथे तुम्हाला काहीच आलेलं नाही तिथे तुम्ही टिक करू नका, पण जिथे तुम्हाला गॅरंटी आहे तिथेच टिक करा. तीच सवय आपल्याला लावायची. दुसरं म्हणजे अजून एक तुम्हाला क्वेश्चनच्या बाबतीत हॅलो. एक मिनिट लेट मी कम्प्लीट. दुसरं म्हणजे मी शेवटचे 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्हाला प्रश्नोत्तरांसाठी ठेवणार आहे. तर माझं इथे असं मला सांगायचंय की कधी कधी काय असतं पहा, ए आणि बी, उदाहरणार्थ ए आणि बी हे आपल्याला काही काही वेळेला आता नाही लगेच तुम्हाला तसं दिसणार, पण काही काही वेळेला पेपर मधली एक नॅक आहे, माझंही सेट झालेला आहे. तर त्यावेळेला त्यासाठी सांगते, ए आणि बी जर तुम्हाला बरोबर वाटतंय, तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला बरोबर वाटतंय, पण त्यातला एकालाच आपल्याला टिक करायचंय, तेव्हा अशा वेळेला काय करायचं, पुन्हा एक थॉट द्यायचा, जरा थांबायचं, हा, आणि मग आपल्याला त्या उत्तरापर्यंत जायचं. एकदम टिक करू नका. मला माहिती आहे की सगळ्या टिक्स तुम्हाला करताच येणार नाहीयेत. कारण का, तर सिलेबस वेगळा आहे, थोडा अवघड सिलेबस आहे. आणि ऑक्झन वगैरे एकदा आलंय आणि मला वाटतं असं काहीतरी की औलचा आवाज आहे किंवा त्या हेअरचा हे आपल्याला नाही आता. त्यामुळे तिथलं नाही आलं तर ओके. मी तुम्हाला सगळा पेपर नंतर सांगणार आहे, कसा सोडवलेला आहे मी तोही सांगणार आहे. पण आत्ता पहिल्यांदा मला असं पाहिजे की तुम्ही पेपर मधून एकदा जा. मी सांगते म्हणून इंग्लिशच्या पेपर मधून जा. बाकीचे पेपर्स पण सोडवा, पण माझ्या बाबतीमध्ये हा पेपर एकदा सोडवा सगळा. सोडवून पाहायचा आहे अर्ध्या तासामध्ये. आणि मी नंतरचा माझा जेव्हा पिरियड असेल तेव्हा मी माझे आन्सर्स घेऊन समोर बसणार आणि तेव्हा तुमचं जे काही आन्सर आहे ते मी टॅली करायचे, फक्त टॅली करायचे. आणि नाही आलं तर नाही आलं, भिवू नका अजिबात. कारण इथे पुन्हा पुन्हा सांगते, सिलेबस थोडंसं त्यावेळेला 17 मधलं आहे, त्यामुळे ते वेगळं आहे. सुमारे 7 वर्षापूर्वीचं सिलेबस आहे. आपलं सिलेबस खूप सोपं वाटतंय मला त्या तुलनेत. पण आयक्यू लेवल पण तुमची जी तपासली आहे त्याच्यामध्ये पहा, सर, एक एबीसीडी एक प्रश्न आहे. हा, जिथे तुम्हाला असं वाटेल, मी अजून एक युक्ती सांगते, की ज्या वेळेला असं वाटेल की ह्या प्रश्नाचं उत्तर खूप वेळ घेणार आहे, तर तो जो प्रश्न असेल स्पेसिफिक, समजा तो 8 नंबरचा प्रश्न आहे की इथे वेळ जाणार आहे, तर तो प्रश्न आधी लगेच सोडवायचा नाही, तो तसाच सोडून द्यायचा. पटकन त्याच्यानंतर पुढच्या नंबरवर जायचं. आणि तो जो आहे 8 नंबर, तिथे एक बारीकसं म्हणजे एक लक्षात ठेवा, 8 नंबर, आणि मग त्या नंबरवर तुम्ही परत शेवटचा वेळ उरला तर तिथे यायचं. नाहीतर तुम्ही ते उत्तर शोधण्यामध्ये हे एक नवीन म्हणजे हे एक प्रॅक्टिकल गोष्ट तुम्हाला यातली महत्वाची सांगते. दुसरं म्हणजे मी सांगितलं की सेकंड थॉट द्यायचा ज्या वेळेला समान उत्तर वाटेल त्यावेळेला. म्हणजे ए पण बरोबर आहे, बी पण बरोबर आहे, सी आणि डी नक्कीच चुकलेले आहेत, ए आणि बी दोन्ही बरोबर आहे असं वाटलं तर तिथे लगेच टिक करायचे नाही. आपण परत एकदा थिंकिंग करायचं, दॅट इज कॉल्ड सेकंड थॉट. आणि मग आपण ए या टिकला जर समजा जायचं असेल तर तुम्ही ए वर टिक करा. हा प्रयोग करायचा आहे. याचे मार्क्स आपण फार धन्यता नाही वाटणार तुम्हाला की माझं सगळं आलं असं वाटणारच नाहीये, पण एकदा तुम्ही त्या प्रयोगामधून जा, ठीक आहे. आणि पुढच्या पिरियडला मात्र मी नक्कीच त्याची सगळ्याची आन्सर्स सांगणार आहे. हा एवढा मुद्दा. आता 10 मिनिटं आहेत तुम्हाला या आजच्या पिरियड बद्दल. एक मिनिट, आजच्या पिरियड बद्दल जे जे काही विचारायचे आहेत तेवढं विचारा. मॅडम एक्सक्यूज एक मी एक मॅम. हॅलो मॅडम. हॅलो मॅम. आज आता आमचं इंग्लिश सेशन, इंग्लिश लँग्वेज फर्स्ट निवडली आहे आणि सेकंड लँग्वेज मराठी आहे. तर मग फर्स्ट लँग्वेज ही म्हणजे जी आमच्यासाठी जी फर्स्ट लँग्वेज असेल ती डिफरंट असणार का दोन्हीही सेम असणार? तो जो पेपर आहे तो हा नाही आहे, हा आपला सेकंड म्हणून जो इंग्लिश लँग्वेज सेकंड म्हणजे 2 लँग्वेज आहेत ना, 1 आणि 2, त्यातली जी 2 नंबरची लँग्वेज आहे त्याच्यावर आपला आता सध्याचा सिलेबस चालू आहे. तो तिथे येऊ शकतो, पण मला त्याचा अजून माझ्याकडे सिलेबस नाही आलेला. तुम्ही जे विचारताय ना मॅडम, त्याचा माझ्याकडे सिलेबस आलेला नाहीये.
लक्षात आलं? हॅलो मॅडम. माझ्याकडे अजून एक सांगते सगळ्यांना एकत्र की माझ्याकडे 2 सिलेबस आलेले आहेत. एक आहे प्रायमरी लेवलचा आणि दुसरा आहे तो हायर लेवलचा. तर आपण आता सध्याचा माझा जो फोकस आहे तो प्रायमरीवर आहे, ते लक्षात घ्या. फक्त प्रायमरी आधी कंप्लीट करणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर दुसरा जो हायर आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 30 पॉईंट्स आहेत. फक्त त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट आणि ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आणि थोडं 2 तर आता व्हायला नको की बॅटरीचं नुकसान झालं असं व्हायला नको. बोला. मॅडम आम्ही फक्त सेकंड पेपर भरलाय, मग आम्ही हा सोडला तर चालेल ना का सेकंड पेपरचं तुम्ही टाकणार आहे? नाही सोडवा. हा पहिला असू नये दुसरा असू दे, तुमची तयारी होते, सोडवा बिंदास. ऑनलाईन मध्ये तुम्हाला तो मिळालाय का? हॅलो ऑनलाईन मध्ये मिळालाय का? मॅम, माझा असा प्रश्न होता लँग्वेज वन मी इंग्लिश ठेवलंय, मग लँग्वेज वन जो इंग्लिश ठेवतो आणि जो कोणी लँग्वेज टू नाही, मला इंग्लिश ठेवतो कळलं ते. त्यांचे ते मला पेपर कळलं आहे, वेगवेगळे पण असतात, सेम असतात? येस कळलेलं आहे मला ते. पण मी तरी विचारते की हे 2 पेपर इंग्लिशचे तुम्हाला त्या लिस्टमध्ये मिळालेले आहेत का? तुम्ही जे वाचलंय ना त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत का? 17 साठी 2017 मध्ये 2 इंग्लिशचे वेगळे वेगळे पेपर तुम्हाला सापडलेत का? दिसलेत का? का मला एकच दिसलाय? नाही मॅडम, पण आम्ही सेकंड पेपर भरलाय ना, मग त्याच्यात पण हा सिलेबस आहे का? सेकंड पेपरचा दुसरा सिलेबस आहे ना. ठीक आहे. मी आता तुम्ही हा पेपर तर सोडवा, मग आपण बोलूया त्याच्यावर. तुम्हाला साधारण आयडिया येईल की पेपर कसा असणार आहे. हो, आणि चालेल. हा लगेच सगळ्याच्या सगळा येणार नाहीये तुम्हाला उत्तर हो सोडवायला. चालेल हेही मी मॅडम. सांगते. हो हा ठीक आहे. आणखीन एक आहे की आता दुसरे काही प्रश्न असतील तर विचारा तोपर्यंत. इतर कोणाचे काही प्रश्न नाही आहेत? काहीच नाही? सगळं समजलेलं आहे का? हो यस मॅम. ओके. नो क्वेश्चन मॅडम हा हॅलो बोला. अल्टरनेटिव्ह वर्ल्ड म्हणजे कोणते अल्टरनेटिव्ह? अल्टरनेटिव्ह आज कुठे मी घेतलाय? नाही पण असं प्रश्नपत्रिकेत अल्टरनेटिव्ह वर्डचा अर्थ सिनॉनिमस येणार, पण ते सिनॉनिम विचारतील तुम्हाला, अल्टरनेटिव्ह नाही ओके. विचारणार. कारण सिलेबस मध्ये आत्ताच्या सिलेबस मध्ये आपल्याला सिनॉनिमस म्हटलेलं आहे. अल्टरनेटिव्ह म्हणजे ओके. पर्यायी, त्याचा अर्थ ओके, तोच आहे. ओके. सिनॉनिमचा अर्थ पर्यायीच आहे आणि अल्टरनेटिव्ह म्हणजे सुद्धा पर्यायीच. आपण उदाहरणार्थ ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह म्हटलंय ना, आपली उदाहरणं जी होती सिनॉनिमची आजची, ब्युटिफुल आणि अट्रॅक्टिव्ह. तर अट्रॅक्टिव्ह इज द अल्टरनेटिव्ह फॉर ब्युटिफुल अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे उलट पण, की अट्रॅक्टिव्हला अल्टरनेटिव्ह वर्ड काय आहे? ब्युटिफुल आहे. तसंच आहे. जर तसं आलं समजा तर सिनॉनिम समजून जायचं पुढे, उत्तर द्यायचं. मुख्य म्हणजे उत्तरं द्यायची सगळी पटपट. आणि उत्तरं विचार केल्याशिवाय जनरल अशी देऊ नका, नाहीतर पासिंग वगैरे अवघड जाईल. आणि जास्तीत जास्त मार्क्स याच आपल्या पेपरमध्ये जर मिळाले तुम्हाला तर बाकीचे तुमच्या 90च्या पुढे जायला मदत होईल ना. त्यामुळे थोडेसे एवढे मिळाले की बास अशी भूमिका ठेवायची नाहीये. आणि हा जो मी अभ्यास दिला ते पुस्तकांमधलं. बरं, आता अजून एक राहिलंय की ज्यांच्याकडे रेन अँड मार्टिन आहे अशी कोण आहे? मगाशी कुणीतरी सांगितलं माझ्याकडे रेन अँड मार्टिन आहे. इंग्लिश मिडियमची कोणीतरी होती तुमच्यापैकी. रेन अँड मार्टिन. रेन अँड मार्टिन नीलोफरकडे होते. नीलोफर ज्यांच्याकडे आहे त्यांनी ह्याच सगळ्या लिस्ट तुमच्या पुस्तकामधल्या कडे द्यायच्या, त्याचे फोटो घेऊन फक्त. जमेल का? अँड या म्हणजे सिनॉनिम, अँटोनिम, होमोफोन आणि वन वर्ड फॉर एवढे 4च. फ्रेझल वर्ड आपल्याला नेटवरनं मिळाले, मॅक्झिमम मिळालेलंच आहे त्याला, सगळंच आहे. पण पुस्तकातलं जर केलं ना तर कदाचित अशी माझी एक अंदाज आहे माझा की त्या पुस्तकावरच विचारतील. आणि नेटवरचं, कारण नेटवर म्हटलात ना अक्षरशः ओशन, देअर इज अ ओशन ऑफ इन्फॉर्मेशन. तिथं जाऊन तुम्ही एकदम म्हणजे फार मोठ्या ओशन मध्ये जाण्यापेक्षा जेवढं आपल्याला फ्रेमवर्क दिलाय
या पुस्तकात आहे पाल अँड सुरी आणि रेन अँड मार्टिन दोन्ही करायला लागतील. फक्त मॅडम रेन अँड बोलू का मार्टिन मी? झालं ना तुमचं वाचून, मॅडम तुमचं बोलू का? वाचून झालं की मॅडम एकच बोलू का? मिनिट. रेन अँड मार्टिन झाल्यानंतर नाही, रेन अँड मार्टिनचं सगळं वाचून झाल्यानंतर तुम्ही पाल अँड सुरी घ्या आणि त्याच्यातलं उरलेलं जे येत नाही तेवढं, जे रिपीट नाहीये, काय ऍडिशनल आहे पाल अँड सुरीमध्ये तेवढं ऍड करा, त्याला टिक करा आणि तेवढंच त्या पाल अँड सुरी मधलं वाचायचं. असं प्रकारे दोन्ही पुस्तकातलं वाचायचं. बोला सर. मॅडम ते मॅडम जे बोलतायत ना त्या अँटिनमस आणि सिनोनिमसचा फोटो काढून पीडीएफ करून तुम्ही ग्रुपवर पाठवा, ज्याच्याकडे जे पुस्तक आहे त्यांनी. ज्याच्या 4 ऑप्शन सांगितलेले आहे मॅडमनी, ओके सर, त्याचे ज्याच्याकडे पुस्तक आहे हो त्यांनी हो त्याचा फोटो काढायचे, पीडीएफ करून पाठवून द्या. ठीक आहे? करेक्ट हो करेक्ट. हा हा सर चालेल. हो तेच हो मला सर. पाहिजे की ते ज्यांच्याकडे रेन, पण तुम्ही पाल अँड सुरी कुणाच्याच कडे नाहीये म्हणतायत ना ते मुलं म्हणतात. मॅम पण माझ्याकडे आणि जी रेन अँड मार्टिन आहे, खूप खूप बऱ्या वर्षापूर्वीचे, खूप ओल्ड आहे. चालेल ना, ओके, म्हणजे खूप असं रिस्क चालेल नाही, चालेल, माझ्याकडे आता ओल्ड आहे. सध्या चालेल. ओल्ड असेल तर त्याचे फोटो येतील का पहा. नाही तर नाही ही बुक 2 छान आहे पुस्तकं प्रिंटेड माझ्याकडे मध्ये. आता नाहीयेत. ही एक मी तुम्हाला अजून एक उपाय सांगते. सगळ्यांच्या जवळपास जर तुमच्या घराच्या जवळ जर एखादं कॉलेज असलं तर त्या कॉलेजमध्ये ही दोन्ही पुस्तकं असतातच. तर तात्पुरती लायब्ररी घ्यायची आणि इकडे पाठवायचे. आणि दुसरं म्हणजे लायब्ररीमध्ये सुद्धा एक थोडं 50 किंवा 100 रुपये देऊन आम्ही इथे येऊन अभ्यास केला तर चालेल का, असं विचारा. म्हणजे घरातल्या सगळ्या गोळातून बाहेर पडून 2 तास 4 तास तुम्ही तिथे बसू शकता स्टडी करायला. आता स्टडीशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये तुम्हाला. आणि घरात तुम्ही थांबलात ना की सारखे, विशेषतः लेडीज स्टुडंट जे आहेत ते काही ना काही, कोणी ना कोणी तुम्हाला काही ना काही कामं सांगत राहतील. बिकॉज you are at home, you are in front of them, so other people, other family members will tell you this or that, will give you some another work, so you can be aloof from your house, go somewhere else. You can go to the another college also, and you can be there. You need not purchase. ते परचेस नाही करायचं, तिथं घ्यायचं, तिथं जायचं, तेवढं पुढे रिडिंग रूम मध्ये बसायचं, स्टडी करायचं. रेन अँड मार्टिन आणि पाल अँड सुरी ही पुस्तकं सगळ्या कॉलेजेसमध्ये असतात. हे लक्षात घ्या. हे सगळं. आणि कसं आहे, जो आपल्या हातात वेळ आहे त्याच्यामध्ये त्या वेळाचं हातात आहे. म्हणजे टाइम शुड बी युटिलाइज बाय. नंतर करूया म्हणून करायला आता तुम्हाला उसंतच नाही. पण मग त्यासाठी वेळ कसा अचीव करायचा असतो, हाऊ टू अचीव ऑर स्टील द टाइम फ्रॉम युअर डेली रुटीन. म्हणजे अक्षरशः स्वयंपाकात वेळ जात असेल तर स्वयंपाकाला बाई लावा, पण हे काम करा. म्हणजे मी असे पण खूप युक्त्या सांगेन तुम्हाला इथे. काहीही करा, पण आत्ताचं जे टायमिंग आहे, किंवा मग आधीच ठरवा की नाही, ह्याला मिळाला तर मिळाला, नंतरच्या याला मी बसणार आहे, आता नुसता स्टडी करणार आहे, असं म्हणत राहिलात ना, असं जर तुम्ही ठरवलं, तसं प्रत्येकच वेळेला तसं म्हणायची सवय लागेल आणि तुम्ही यू मे नॉट गेट थ्रू. इफ यू वॉन्ट टू गेट थ्रू, देन कॉन्सन्ट्रेट फुल्ली आणि होल हार्टेडली. मी मगाशी म्हटलं तसं मेरिट यायचंय हे ठरवायचं. आता स्पेलिंगची भीती नाही, मी तुम्हाला सांगितलं, स्पेलिंगची भीती नाहीये, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. आता उरलं काय, तर आपलं पुन्हा पुन्हा रिपीटेड रिडिंग. हा जो अभ्यास आता आपण सांगितला ना व्होकॅब्युलरी फोकसचं, तेवढंच रिडिंग करायचंय. आणखीन एक तुम्हाला सांगते, मी आता अचानक या व्होकॅब्युलरी फोकसवर का आले, तर बाकीची जी वाक्य रचना कशी करायची असते, किंवा त्यामध्ये क्लॉजेस म्हणजे काय, ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे काय, डायरेक्ट इनडायरेक्टचा काय प्रकार आहे, हे सगळं टीचिंग करण्याची गोष्ट आहे. पण ही जी आजची आहे ना, सिनोनिम, अँटोनिम, होमोफोन, वन वर्ड, हे काही टीचिंग करण्याची गोष्ट नाही. किंवा त्याच्याची टीचिंग म्हणजे मी नुसती लिस्ट वाचून दाखवणार, एवढं सगळं सांगितलंय आता मी. याच्या व्यतिरिक्त त्या लिस्ट वाचून दाखवणार नाही, आणि ते अमुक जेवढं जेवढं मी शिकवलं तेवढंच येणार असा टाईप हा नाहीये. स्काय इज द लिमिट. त्यामुळे तुमचा तुम्ही, आणि शक्यतो ह्या 2 पुस्तकांवर कॉन्सन्ट्रेशन करा. तरीही मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण मॅम इंग्लिश काही इंग्लिश व्होकॅब्लरी आहेत रेन अँड मार्टिन मध्ये, खूप कमी आहेत. म्हणजे जसं की व्होकॅब्लरी
एरोप्लेनचं पालन थोडी- एअरप्लेन अमेरिका. मग पालन आणि नेस्पीड घ्या ना. नेस्पीड मध्ये पण खूप आहे. ओके. आणि नेस्पीड तुम्ही जे इंग्लिश बोलताय ग्रामर दिले आहे हो, ना हो. त्याच्यात आहे. सिनॉनिम्स आणि अँटोनॉमिक्स बरं. म्हणताना रेनेट मार्टिन मध्ये नाहीये मॅम, मी आता पाहिलं. नाहीये? सिनॉनिम्स आणि अँटोनॉमिक्स काय? नाहीये रेनेट मार्टिन मध्ये. ओके. पालनसुरीमध्ये आहेत आणि नेस्पीड मध्ये पण आहेत. मी ते पुस्तक शिकवलंय, म्हणजे टेक्स्टला शिकवलेलं आहे सगळं नेस्पीड. त्याच्यामध्ये अजून एक आहे पहा, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. म्हणजे मी सांगितलं तसं चेक किंवा खूप, म्हणजे सीन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सीन अँड क्राईम, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. सीन म्हटलं की आध्यात्मिक कारण, आध्यात्मिक संदर्भामध्ये केलेला अपराध, आणि क्राईम हा कायदा ज्याला अपराध मानेल असा अपराध, असा फरक आहे त्याच्यात. तर हे सुद्धा, ह्याचे पण लिस्ट तिथे आहेत आणि ते सगळे मी शिकवलेले होते. आपण पाहिजे तर मध्ये ते नाहीये, तेही त्याच्यामध्ये आहे नेस्फील्ड मध्ये. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये त्या पुस्तकांमध्ये, पण नेस्फील्डचं पुस्तक इथल्या सिलेबस मध्ये सांगितलेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला ते 3 नंबरला घ्या म्हणते. आधी तुम्ही ही 2 पुस्तकं घ्या, रेनेट मार्टिन आणि पालनसुरी. आणि मराठीचं अंडरस्टँडिंग, वाक्यांच्या सगळ्या, जे काही आपला सगळा कोर्स मी घेणार आहे तो सगळा A to Z वर आधारित आपण जास्त ठेवणार आहोत माझ्याकडनं. आणि शिवाय तो वाघ सरांचा पण तुम्हाला खूप, म्हणजे ते स्पेलिंगचे नियम वगैरे किंवा हेच सगळे पुन्हा टेन्सेस, ऍक्टिव्ह, हे सगळं त्याच्यात असणार आहे. किंवा वगैरे ट्रान्सफॉर्मेशन वगैरे ते पण सगळं त्याच्या या A to Z मध्ये पण असणार आहे. 10वीचं आहे पुस्तक, 10वीचं आहे, पण त्यात ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. मी पाहिलेली आहे ती पुस्तकं, जी पाहिलेली आहे तीच मी तुम्हाला सांगते. ती A to Z ऑनलाईन ना? हा, त्यात